नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. संजोग वाघेरे पाटील यांना उरणमधून 50,000ची आघाडी देणार, रायगडचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची घोषणा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र वाहन तपासणी गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज. रायगडातील पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर. आणि रुग्ण दगावल्याने नातेवाईकांनी केली कर्मचाऱ्याला मारहाण. आता पाहूया सविस्तर बातम्या. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार जोमात सुरू आहे. उरण तालुक्यातील प्रचारादरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेना व भाजप एकत्र असून सुद्धा पार्थ पवारांना बरोबरीची मते मिळाली होती. तसेच 2 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले श्रीरंग बारणे हे स्थानिकांच्या समस्या व प्रश्न मार्गी लावण्यास अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आताच्या निवडणुकीत आघाडीचे संजोग वाघेरे पाटील यांना 50,000ची आघाडी उरण विधानसभेतून मिळेल अशी ग्वाही रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी दिली आहे. मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत कर्जत विधानसभा मतदारसंघात खोपोली येथे निवडणूक यंत्रणा व पोलिसांकडून वाहन तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी 13 मे पर्यंत सुरू राहणार आहे. याबाबतची माहिती निवडणूक यंत्रणेतील पथक प्रमुख राजेंद्र कोलटक्के यांनी माध्यमांना दिली. गैरप्रकार टाळण्यासाठीच्या तपासणी दरम्यान चालकाचे नाव, वाहन नंबर, प्रवासाची वेळ इत्यादी माहिती वाहन चालकांकडून घेण्यात येत आहे. त्याप्रमाणे वाहन पूर्णपणे तपासणी करण्यात येत आहे. संशयास्पद वाहनांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. रायगड पोलीस दलातील 3 पोलीस अधिकारी व 16 पोलीस अंमलदार यांना उल्लेखनीय सेवा अभिलेख, वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी, पोलीस विभागाच्या कामकाजाचा दर्जा उंचावण्याकरता केलेले विशेष कार्य या कामगिरी प्रित्यर्थ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस महासंचालक पदक देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी महाड तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने, मांडवा सागरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलीस उपनिरीक्षक विजय टेमघरे या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक प्राप्त झाले आहे. सागर डिजिटलवर बातमीपत्र सुरूच राहील, मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. सर, ही माझ्या लग्नाची पत्रिका. त्या दिवशी मतदानाची सुट्टी आहे, तर लग्नाला नक्की या. नक्कीच. ज्या ज्या ठिकाणी मतदान असतं त्या ठिकाणी सुट्टीही असतेच. पण ही सुट्टी हिंडण्या फिरण्यासाठी नसून आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी असते. मी सुद्धा मतदान करून आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावणार आहे. आणि मीही नक्की मतदान करेन. आणि तुम्ही? सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले पुन्हा स्वागत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलेला रुग्ण दगावल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी दिव्यांग कर्मचाऱ्याला दारूच्या नशेत मारहाण केली. तसेच ब्रदरला रुग्णालयाच्या आवारात चाकूचा धाक दाखवला. या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन केले होते. हे आंदोलन पोलिसांनी योग्य प्रकारे हाताळून रुग्णालयात बंदोबस्त वाढवल्याचे आश्वासन दिल्यानंतर पुन्हा डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग कामावर रुजू झाले. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून ठाण्यातील 10 ते 18 वर्ष वयोगटातील तरुण जलतरणपटू 3 आणि 4 मे 2024 रोजी श्रीलंका तलाईमन्नार ते धनुषकोडी भारत हे रामसेतू 21 किलोमीटरचे अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार आहेत. ही मोहीम ठाण्यातील पहिली आंतरराष्ट्रीय जलतरण मोहीम आहे. अयोध्येतील भगवान रामाला त्यांच्या कर्मस्थानी मानवंदना देण्यासाठी आणि नव्याने बांधलेल्या राम मंदिराची प्रतिष्ठा वर्धिष्णू करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या. निरोप घेण्यापूर्वी 1 मे जागतिक कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या सर्व सागर डिजिटलच्या प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. तोपर्यंत धन्यवाद.
सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.